एक गाव होता. त्या गावात ना एक जुन्या पद्धतीचे सगळे जुन्या वेळेचे गोष्ट आहे माझी. आणि त्या गावात एक तेली राहत होता. तर त्या तेलेच्या घरी रोज बैलांनी तेल घाणा चालायचा. तर तो बैल थकला, काही दिवसांनी थकल्यामुळं तो मालक म्हणे, माझं तुझ्यावर कर्ज आहे. तो म्हणे, आता माझ्याच्याने होत नाही कष्ट. म्हणे, मग आता काय करायचं, माझं तर तुझ्यावर भरपूर कर्ज आहे म्हणे. मग म्हणे, आता असं करा, माझं या राजाच्या हत्तीवर कर्ज आहे पहिल्या जन्मीचं. त्या राजाच्या हत्तीची आणि माझी कुस्ती लावा म्हणे. जा राजाकडून विचारून घ्या आणि मग मी सांगतो म्हणे, मी त्या हत्तीला भेटून येतो. मग गेला तो तेली गेला राजा गेला का राजाला म्हणे, मला माझ्या बैलाची आणि तुमच्या हत्तीची हे लावायची, काय कुस्ती लावायची का? हां, कुस्ती लावायची. तो राजा म्हणे, काय येडा आहे म्हणे हा तेली. आता हत्ती केवढा, त्या तेल्याचा बैल किती, कसा फार मरायला झालाय बैल. हा काय माझ्या हत्ती पुढं तो काय करणार आहे. बरं म्हणे, किती पैसे राहिले त्या बाबांना, तेवढे सांगितले, त्याची घ्यायचं होतं ना कर्ज त्या बैलावर, तेवढ्याची कुस्ती लावली. मग एक दिवस रातचा तो बैल नेला त्या तेल्यानी. आणि त्या बैलानं सांगितलं, बाबा म्हणे, माझं या धन्यावर एवढं माझं कर्ज आहे, त्याचं कर्ज फेडायचं आहे. तर म्हणे, माझंही राजावर कर्ज आहे, मग आपली कुस्ती करू आणि माझं कर्ज फिटून जाईल म्हणे, तेवढ्याची हे लावू म्हणे आपण बक्षीस. हा म्हणे, बरं चालेल. मग 2-3 दिवसांनी त्यांची कुस्ती लावली राजाने. कुस्ती लावल्यावर तो हत्ती तर गेला ना, पाडला. सगळे हसायला लागले. म्हणे, एवढ्या त्या बैल पार मराया झाला, एवढा राजाचा हत्ती भारी तो पडला म्हणल्यावर मग सगळे आश्चर्यचकित झाले. जेवढं बक्षीस होतं ना तेवढं त्या तेल्याला देऊन टाकलं. घरी गेल्यावर तो बैल मरून गेला, तो हत्ती मरून गेला आणि त्यांची माझी गोष्ट सरो आणि ते पोट भरू. बाळांनो, गोष्ट आवडली तर लाईक करा.